तर आज आपण अध्याय 7वा चालू करणार आहोत. त्याचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. आपण 6व्या अध्यायामध्ये अभ्यास योगामध्ये बघितलं, कृष्ण आणि अर्जुनाला आत्मोद्धाराची प्रेरणा सांगितली. आपण एक महत्त्वाचा श्लोक बघितला, उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानं मुसादयेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की विषयासक्तीचे दुष्परिणाम काय होतात, त्याच्याबद्दल त्या श्लोकाच्या आधारावर सांगितलं. आणि अजून त्याच्यात सांगितलं होतं की अष्टांग योग आणि कुंडलिनी योग याच्याबद्दल थोडंसं वर्णन होतं. आणि कुठलाही योग करण्यासाठी म्हणजे अभ्यास योगासाठीच नाही, पण कुठलाही योग करण्यासाठी जो सर्वात महत्वाचा विषय असतो मनोनिग्रह, त्या मनोनिग्रहासाठी म्हणजे मनावर ताबा मिळवण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य यांची सांगड घालता यायला पाहिजे. तर हे सगळे विषय गेल्या अध्यायामध्ये सांगितले. आणि आपण आता ते तिथून पुढे बघूया काय होतं की ज्ञान विज्ञान युगामध्ये कृष्ण अर्जुनाला काय सांगतो. त्याच्या आधी मला YouTubeच्या माध्यमातून आणि असेच ज्यांनी YouTubeवर हे अभ्यास वर्ग बघितले त्यांच्यापैकी काही जणांनी 2 प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करतो आणि त्या प्रश्नांच्या उत्तरामध्येच ज्ञान विज्ञान योगाचा काही असे महत्त्वाचे टॉपिक्स येऊन जातात. म्हणून आपण पहिल्यांदा ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं याच्याबद्दल जरा विचार करू. पहिला प्रश्न होता की अद्वैत म्हणजे काय? आपण दुसऱ्या-तिसऱ्या अध्यायापासून हा शब्द बघितला की अद्वैत म्हणजे काय? अद्वैत म्हणजे द्वैताचा नाश. दुसरा प्रश्न होता की सगळेच जर परमात्म्याचा अंश आहेत, सगळेच भूतमात्र जर परमात्म्याचा अंश आहेत, तर मग चांगल्या वाईटाचा भेद का? ब्रह्मचैतन्य म्हणजे या विश्वाचं जे आदी बीज आहे, ज्याला आपण ब्रह्मचैतन्य म्हणू, त्याला परमात्मा म्हणू शकतो किंवा परमेश्वर म्हणू शकतो. तर असं जे ब्रह्मचैतन्य आहे की ज्याच्यापासून ह्या विश्वाला सगळी शक्ती मिळाली, ज्या ब्रह्मचैतन्यापासून शरीरामध्ये आपल्या जीव आहे किंवा संपूर्ण भूतमात्रांमध्ये जीव आहे. तर अशा ब्रह्मचैतन्याचा आणि आपला मनुष्याचा काय संबंध आहे? आपण बघूया की मनुष्याचं शरीर, आता मनुष्याचा शेवट बघितला की जेव्हा आयुष्याचा शेवट होतो, ज्या शरीरातून जेव्हा जीव जातो, तेव्हा त्या शरीरामध्ये काहीच राहत नाही. म्हणजे त्या शरीराचे काही तासांमध्येच अंत्यसंस्कार करावे लागतात. तर नुसत्या शरीरामध्ये काहीच नाहीये. नुसत्या शरीरामुळे माणूस आयुष्य जगू शकत नाही. जोपर्यंत त्या शरीरामध्ये जीव येत नाही, तोपर्यंत त्या शरीराचे सगळे जे उपचार आहेत, सगळा जो व्यवहार आहे, तो चालू होत नाही. मग त्याच्या मन, बुद्धी, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांच्यानुसार त्याचे सगळे व्यवहार चालू राहतात. तर असं जे शरीर आहे, त्या शरीरामध्ये जीव आपण म्हणतो. तर तो जीव आहे, तो या ब्रह्मचैतन्याचाच अंश आहे. हे आपण चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य म्हटलं, की आपल्यामध्ये या ब्रह्मचैतन्याचा अंश आहे. ही जी जाणीव आहे, ती अद्वैत जाणण्याची सुरुवात आहे. हे ब्रह्मचैतन्य कसं आहे, अनादी आहे, अनंत आहे. असा जो शक्तिशाली आनंद गर्भ आहे, त्या आनंद गर्भाचा एक छोटासा अंश आपल्या शरीरामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये या शरीराला चालना मिळते. शरीर म्हणजे मी वेगळा, ही जी भावना आहे, ही जी समजूत आहे, त्याच्यापासून हे शरीर आणि त्याच्यामध्ये जो आत्मा आहे, तोच या परमात्म्याचा अंश आहे. हे जे जाणणं आहे, ती अद्वैत जाणण्याची सुरुवात. ही नुसती सुरुवातच करून काही उपयोग नाहीये. त्या जाणीवेप्रमाणे आपल्याला वागता यायला पाहिजे. आपल्या सद्वर्तनातून, आपल्या विचारातून, आपल्या कृतीमधून हे सगळं दिसायला पाहिजे, की मी ह्या ब्रह्मचैतन्याचा अंश आहे. आणि आनंदी राहणं म्हणजे आपण आनंद गर्भाचा आपण अंश आहोत. आपल्या आतमध्येच आनंद आहे. तर मग आपण हे सतत आनंदी राहू शकतो. रोजच्या व्यवहारात जोपर्यंत आपण आचरणात आणत नाही, तोपर्यंत हे अद्वैत समजलंय असं सांगता येणार नाही. आणि ह्या आनंदाचा अजून एक आविष्कार होऊ शकतो, की आपण आपलं आत्मस्वरूप जेव्हा आनंदी होतं, तेव्हा मग हळू आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आनंदी ठेवू शकतो. अजून एक त्याचा अर्थ की हे जे सर्व शक्तिशाली आदी बीज आहे, त्याचा जो अंश आपल्याकडे आहे, तर आयुष्यातून झगडताना, परिस्थितीवर मात देताना, कठीण काळी, संकटांमध्ये जी काही शक्ती असते, कधी-कधी माणूस हतबल होतो, कधी-कधी माणूस निराश होतो. तर त्या निराशेतून बाहेर पडण्यासाठी, त्या परिस्थितीशी झगडण्यासाठी आपल्याकडे जी शक्ती आहे, ती ह्या सर्व शक्तिमान ब्रह्मचैतन्याकडूनच आपल्याला आलेली आहे. तर ह्या शक्तीची नेहमी आपल्याला जाणीव पाहिजे आणि त्या जाणीवेप्रमाणे आपली कृती पाहिजे आणि अद्वैत एकदा समजलं, की ते माणसाच्या कृतीमधून ते आपोआप कळत राहतं. ही जी जाणीव आहे, ते वैयक्तिक पातळीवरचं अद्वैत असं मी म्हणू शकतो. पुढली पातळी आहे वैश्विक पातळी, की जसा या ब्रह्मचैतन्याचा अंश माझ्यामध्ये आहे, जे चैतन्य माझ्या शरीरामध्ये आहे,
तसंच हे चैतन्य इतर माणसांच्या या पृथ्वी तलावावरती जितकी माणसं आहेत, त्यांच्यामध्ये पण हेच चैतन्य आहे. इतकंच नव्हे, वनस्पती, प्राणी आणि सगळे मनुष्य प्राणी म्हणजे भूतमात्र जी म्हणतात, तर त्या प्रत्येकामध्ये या ब्रह्मचैतन्याचाच अंश आहे. हे जेव्हा माणसाला कळतं आणि त्या कळण्या पलीकडे त्याचं जेव्हा आचरण होतं, तेव्हाच खरोखर अद्वैत कळतं. आता आनंदी माणूस इतरांना आनंदी करू शकतो. अ, आनंदी शरीराला ठेवायचं का आत्म्याला ठेवायचं? तर आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलंय की तत्सुखे सुखीत्वम प्रेम लक्षणम. म्हणजे दुसऱ्यांच्या आनंदामध्येच आपला आनंद असतो. तर ही जोपर्यंत मनाची अवस्था होत नाही, मनाची स्थिती होत नाही, तोपर्यंत अद्वैत काय हे समजणार नाही. आणि एकदा ते अद्वैत समजलं, तर मग माणसाचं इतर माणसांकडे, इतर भूतमात्रांकडे, इतरांकडे बघण्याची दृष्टी बदलते. थोडीशी व्यापक दृष्टी बनते त्या माणसाची. पुढला प्रश्न असा होता, की चांगल्या वाईटाचा भेद का? म्हणजे हे सगळेच सगळे प्राणी मात्र जर ब्रह्मचैतन्या मधून आले आहेत, तर ब्रह्मचैतन्याचा त्यांच्यामध्ये अंश आहे. तर मग त्यांच्यामध्ये अशा चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती हा भेद का होतो? आपण आपल्या शास्त्रांमधून किंवा भगवद्गीतेपासूनच सुरुवात करूया. गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतो, की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. म्हणजे त्यांनी सुद्धा हे जाणून ठेवलंय, की या पृथ्वी तलावरती असे दुष्कृत, दुर्जन, दुष्ट लोक असणार किंवा दुष्ट प्रवृत्ती आहेत. अजून पुढे आपण बघू, की माऊलींनी काय सांगितलं. जे विश्वात्मक देवाला जी प्रार्थना करतात पसायदानामध्ये, "आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तुषावे", की हा माझा वाग्यज्ञ आता संपूर्ण झालाय, तर याचं मला प्रसादाचं दान द्या. हे दान मागताना त्यांचा पहिला विचार कुठे जातो? जे खळांची व्यंकटी सांडो. सर्वात पहिल्यांदी माऊलींचं लक्ष कुठे गेलं? खळ म्हणजे दुष्ट लोक. दुष्ट लोकांची जी वाईट प्रवृत्ती आहे, व्यंकटी, विचित्रपणा जो आहे, ती सांडो, ती नष्ट हो. तर माऊलींनी पण हे समजून घेतलंय, की जगामध्ये कितीही आपण प्रयत्न केला चांगुलपणा पसरवायचा, आपल्यापासून सुरुवात करून इतरांमध्ये पसरवायचा, संतांनी प्रयत्न केले, तरी सुद्धा कुठे ना कुठेतरी वाईट प्रवृत्ती असणारच. तर ही जी जाणीव आहे ती खूप महत्वाची आहे. गीतेमध्ये बघितलं, माऊलींनी काय सांगितलं बघितलं. अजून आपण जवळ येऊया. दासबोधामध्ये पहिला दशक आहे स्तवनाचा. म्हणजे कुठलाही सद्ग्रंथ चालू करताना मंगलाचरण करतात तसाच तो स्तवनाचा दशक आहे. त्याच्यानंतर जेव्हा रामदास स्वामी जेव्हा विषयाला हात घालतात, तेव्हा काय सांगतात? कुठला दशक? तो दशक आहे मूर्ख लक्षणाचा. तर हे का? की सगळेच संत कुठल्याही साधनेची सुरुवात करताना वाईट प्रवृत्ती आहेत, हे त्यांनी समजून घेतलं. इथे पुढे एक गोंदवलेकर महाराजांचं पण अतिशय सुंदर उदाहरण आहे. ते एका प्रवचनामध्ये सांगतात, की अंतर्मनाची शुद्धी कशी करावी? तर त्यांनी एक शेताची उपमा दिली. तर त्याच्यासाठी सर्वात सुरुवातीला काय करायला? त्या जमिनीमधले जे दगड-धोंडे आहेत, त्याच्यामध्ये जे तण आहेत, जे वीड्स आपण म्हणतो, जे अनावश्यक जी काही गवत आहे किंवा अशी काही झाडपाला आहे, तो काढावा. हे पण उदाहरण तेच सांगतं आपल्याला, की कुठल्याही चांगल्या गोष्टी सुरुवात करताना ज्या काही वाईट प्रवृत्ती आहेत, वाईट गुण आहेत, त्यांचा पहिल्यांदी समूळ नाश कर. आणि मग गोंदवलेकर महाराज असे म्हणतात, की दगड-धोंडे काढल्यावर तू त्या शेताच्या आजूबाजूला कुंपण लाव पहिल्यांदा. कुंपण का लावायचं? कारण बाहेरून या वाईट प्रवृत्ती किंवा अजून काही वाईट गोष्टी येऊ नयेत आपल्या शेतामध्ये म्हणून. तुकाराम गाथेमध्ये महाराजांनी म्हटलंय, की "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे." म्हणजे ते काय म्हणतात, की हे सर्व जग विष्णुमय आहे. हे सर्व जग भगवंतांनी अंतर्बाह्य व्यापलेलं आहे. कुठल्याही भूतमात्रांमध्ये भेद करणं हे अतिशय अमंगळ आहे, हे पाप आहे. आणि ते म्हणतात, की कोणाही जीवाचा न घडो मत्सर. त्या प्रत्येक भूतमात्रामध्ये जीव आहे. त्याचे कसेही गुण असो, पण त्याचा मत्सर करता कामा नये. 15व्या अध्यायामध्ये माऊलींनी सांगितलंय, की "नाना बीजधर्मानुरूप जाडी उपजविले आप, तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा." इथे काय सांगतात, की या सगळ्या भूतमात्रांमध्ये माझा जीव आहे. म्हणजे माझं जे चैतन्य आहे. तरी सुद्धा ते वेगवेगळे कसे आहेत, की नाना बीजधर्मानुरूप. आता समजा, की बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आहेत. त्या बिया जमिनीमध्ये टाकल्या आपण आणि तीच जमीन आहे, तेच पाणी आहे, तेच सत्व आहे, तोच सूर्यप्रकाश आहे. पण काही बियांचं मोगऱ्याचं झाड होईल, काही बियांचं बाभळीचं झाड होईल,
काही बिया आंब्याचं झाड होईल, चिंचेचं झाड होईल. बीजाचे गुणधर्म असतात त्याच्यानुसार ही सगळी वेगवेगळी झाडं होतात. तर हा त्याच्यामुळे त्यांच्या गुणधर्मानुसार हा फरक होतो. आधी त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही जीवाचा मत्सर करू नका. पण ते म्हणतात की दुर्जनांचे भय धरावे त्यापरी, पिसाळलेवरी धावे श्वान. ऐका हो तुम्ही मात हे सज्जन, करू संघर्ष न नये बोलो. काही ठिकाणी काही वेळेला आपण अशा दुर्जनांचा म्हणजे त्यांना समजावून सांगू शकतो. पण बऱ्याच वेळेला हे आपल्या हातात नसतं. तर ते काय म्हणतात, की अशा दुर्जनांचे भय धरावे. कसं धरावा? तर पिसाळलेला जो कुत्रा असतो, त्याचं जसं आपण भय धरतो, त्याच्यापासून आपण लांब जातो. "ऐका हो तुम्ही माता हे सज्जन, करू संघर्ष न नये बोल." तर असे जे लोकं असतात, त्यांच्याशी आपण थोडासा दुरावा ठेवा, थोडासा संबंध कमी करावा. संबंध कमी करावा याचा अर्थ असा नाही, की मत्सर करावा. हा एक खूप महत्त्वाचा तिकडे फरक आहे. कारण मत्सर एकदा करायला लागलं, की त्या मत्सराचं विष आपल्याच मनात राहतं आणि आपल्याला त्या माणसाबद्दल त्याच्या दुर्गुणांशिवाय अजून काही माहीत नसतं, की त्यांची इच्छा किती आहे चांगलं होण्याची किंवा ते किती प्रयत्न करतात याच्याबद्दल काहीच माहीत नसतं. त्याच्यामुळे अशा माणसांचा मत्सर करणं खूप वाईट गोष्ट आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, की आपण त्यांचे जे दुर्विचार आहेत, त्यांच्यापासून आपल्यावर प्रभाव पडता कामा नये. आणि हे गोंदवलेकर महाराजांचं जे कुंपणाचं उदाहरण आहे, ते आपण इथे परत वापरू शकतो, की दुर्जन असतील, दुर्विचार असतील, त्यांच्यापासून थोडंसं लांब राहावं, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये थोडंसं अंतर ठेवावं. मोरोपंतांनी सांगितलंय, "सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो." नेहमी माझ्या कानावरती चांगली वाक्य पडो, चांगले विचार पडोत आणि मला चांगली संगत घडो. चांगली संगत घडो याचाच म्हणजे न सांगता त्यांनी काय सांगितलंय, की वाईट संगत घडू नये. त्याच्यामुळे हा चांगला वाईट हा भेद प्रत्येक माणसाच्या प्रवृत्तीवर अवलंबून असतो आणि साध्या माणसाने, प्रापंचिकाने किंवा सज्जनांनी काय करावं, की आपल्या मध्ये जे चांगले विचार आहेत त्यांची वृद्धी करावी आणि आपल्या आजूबाजूला जे आहेत त्यांना ते विचार समजवण्याचा प्रयत्न करावा. पण तरी सुद्धा जे काही दुर्जन असतील त्यांच्यापासून, त्यांच्या विचारांपासून थोडंसं लांब राहावं. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, की "श्वानासी भोजन दिले पंचामृत, तरी त्यांचे चित्त हाडावरी. तुका म्हणे सर्पा पाजिलिया क्षीर, वमिता विखार विष झाले." हे कुत्र्याला कधी पंचामृताचं जरी जेवण दिलं, तरी त्याचं मन हाडावर असतं. सापाला दूध जरी पाजलं, तरी त्याच्यातून विषच बाहेर पडतं. परत काही दूध किंवा अजून अमृत बाहेर पडणार नाही. तर ह्याच्यामध्ये सापावर किंवा त्या कुत्र्यावर मत्सर करण्याचं काहीच कारण नाहीये याच्यामुळे. का? कारण हा त्यांचा स्वभाव आहे, मूळ स्वभाव. प्रत्येक माणसाचा, प्रत्येक गोष्टीचा मूळ स्वभाव, त्यांची प्रवृत्ती जाणून मग त्यांच्याशी व्यवहार ठेवणं ही प्रापंचिकाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अजून एक आपण उदाहरण बघू शकतो, की कोळसा. आता कोळशाचे असे बरेचसे चांगले-चांगले उपयोग आहेत. जेव्हा आपल्याला कोळशाचं गरज पडते काही जाळण्यासाठी वगैरे तर करतोच. पण कोळसा नेहमी थंड असला, त्याला हात लावला तरी हात काळा होतो. गरम असेल तरी हात भाजतो. तर हा कोळशाचा गुणधर्म आहे. तर हे जे आपण व्यावहारिक जीवनामध्ये करतो, तसंच चांगलं आणि वाईट हा भेद समजून त्याचं कुठेही रूपांतर आपल्या मनामध्ये वाईट अवस्थेमध्ये न होता, वाईट विचारांमध्ये न होता, आपण पुढे तशी वर्तणूक ठेवली पाहिजे. पुढे आता आपण ज्ञान, विज्ञान, योग याच्यामध्ये ह्या अध्यायामध्ये कृष्ण अर्जुनाला काय सांगतात हे बघूया. बऱ्याच वेळा आता ह्या अध्यायाच्या सुरुवातीला कृष्ण आणि अर्जुनाची विशेष करून कृष्णाची कशी मनस्थिती आहे ते जरा बघूया. बाबा बेलसरे यांची जी प्रवचनं व्हायची बऱ्याच वेळा म्हणजे त्यांचा असा खूप अभ्यास होता. बऱ्याच विषयांचा अध्यात्माचा, मानसशास्त्र असू दे किंवा समाजशास्त्र असू दे, सायन्स असू दे, अशा बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास होता. ते शिक्षक होते सिद्धार्थ कॉलेजमध्ये. त्याच्यामुळे शिक्षकाचा पिंड. तर जेव्हा त्यांची प्रवचनं व्हायची, तेव्हा अध्यात्माच्या अनुषंगाने, ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या अनुषंगाने ते बरीचशी इतर उदाहरणं द्यायचे, इतर विषयांची उदाहरणं द्यायचे. काही वेळा त्यांना पण समजायचं, की अरे मी बरंच आता वाहत गेलं. तर ते प्रवचनामध्ये सांगताना बऱ्याच वेळा म्हणायचे, की हे मी आता सांगतोय ते मला तरी असं वाटतं, की हे सिद्धार्थ कॉलेजमधला माझा जो वर्ग होता, त्या वर्गाला मी शिकवतोय असं कधी-कधी वाटतं. आता इथे तुम्हाला अध्यात्माचं ज्ञान द्यायचं सोडून मी अशा बऱ्याचशा गोष्टी सांगतोय. तर हे हे असं कधी-कधी त्यांना वाटायचं. पण ते काय म्हणायचे, की तुम्ही तरी मला असे कुठे तावडीत सापडणार, की इतके तुम्ही स्वतःचा वेळात वेळ काढून इथे येताय
इतके चांगल्या पद्धतीने तुम्ही ऐकताय, इतकी तुम्हाला इच्छा आहे शिकण्याची, तर अशी तुम्ही कधी मला तावडीत सापडणार, त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळं सांगतोय. तर सांगण्याचा हेतू काय, की शिक्षकाची, बाबा बेल यांची तिकडे काय मनस्थिती आहे, की इतके सुंदर मला श्रोते मिळालेत. इतके सुंदर आता माझे शिष्य आहेत आणि त्यांना ऐकण्याची कितीतरी हौस आहे. तर अशा वेळेला काय होतं, की समजा त्या शिष्याने किंवा विद्यार्थ्याने एक प्रश्न विचारला आणि कळलं शिक्षकाला, की हा खूप अतिशय हुशार विद्यार्थी आहे, अगदी प्रामाणिक आहे, होतकरू आहे आणि त्याला शिकण्याची इच्छा आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर देऊन पुढे अजून शिक्षक अजूनही गोष्टी सांगतो, की ठीक आहे, मला खूप तुझी जी विचार करण्याची पद्धत आहे किंवा उत्सुकता आहे, ही जिज्ञासू वृत्ती आहे, ती मला खूप आवडली. त्याच्यामुळे तुला अजूनही बऱ्याचशा गोष्टी सांगतो. तर तशीच इथे कृष्णाची अवस्था झाली आहे. तर हा जो अध्याय आहे 7वा अध्याय, तो अशाच आहे, की जो एक्स्ट्रा म्हणू शकू आपण, की कृष्णच शिक्षक म्हणून इतका भारावून गेलाय, की कृष्ण आता सांगतच राहिला. तर कृष्ण म्हणतो, की "मज समग्र ते जाणसी ऐसे, आपुलिया तळहातीचे रत्न जैसे, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी." की ते म्हणतात, की मी तुला आता ब्रह्मज्ञान काय आहे, ते अजून तुला उलगडून सांगतो. आणि ते सांगताना तुला विज्ञान म्हणजे काय, ते सांगण्याची आवश्यकता आहे. ते सांगितलं ते कसं कळेल तुला, की तुझ्या तळहातावर एखादं रत्न, ते कसं तू अतिशय जवळून न्याहाळू शकतो. तसं तुला हे ब्रह्मज्ञान कळेल. तर असं मी तुला आता सांगण्याचा प्रयत्न करतो. साधारणपणे आपण विज्ञान म्हणजे सायन्स असं म्हणतो. सायन्सला मराठी शब्द आहे विज्ञान. तर ह्या अध्यायामध्ये किंवा पुढे ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक ठिकाणी जिकडे विज्ञान हा शब्द आलाय, त्याचा अर्थ सायन्स असा नाहीये. त्याचा अर्थ आहे, की प्रापंचिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान. त्याला माऊली विज्ञान असं म्हणतात. की मग ज्ञानाची ये वेळ, झाकती जाणिवेची डोळे, जैसी तिरी नाव न ढळे टेकिला साथी. हे ज्ञान कसं आहे, की तिकडे बुद्धीची धाव संपते. झाकती जाणिवेची डोळे. कसे? तर जैसी तिरी नाव न ढळे टेकिला साथी, की एकदा एक नाव अशी किनाऱ्याला लागली. जोपर्यंत किनाऱ्यावर येत नाही, तेव्हा ती नाव पाण्यामध्ये पुढे जात असते. पण एकदा ती किनाऱ्याला लागली, की ती कशी स्थिर होऊन जाते. का? कारण आता कुठेच पुढे मार्गक्रमणा करण्याची गरज नसते. ती नाव किनाऱ्याला लागली. म्हणजे कोणाला हे जर ब्रह्मज्ञान अतिशय चांगल्या पद्धतीने कळलं, तर मग त्याच्या बुद्धीची धाप संपेल. तर असं जे ब्रह्मज्ञान आहे, मी तुला सांगणार आहे. तैसी जाणीव जेथ न रिघे, मागुता पाऊली निघे, तकू आयणी नेघे अंगी जयाच्या. हे ब्रह्मज्ञान कसं आहे? या ब्रह्मज्ञानाने जिकडे बुद्धीचा शिरकाव होत नाही, जिथे विचार सुद्धा मागल्या पावलांनी परत येतात, जिथे तर्कांचा हरूप संपतो, असे जे ब्रह्मज्ञान आहे, ते मी तुला आता सांगणार आहे अर्जुना. अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंच हे विज्ञान, तेच सत्यबुद्धी ते अज्ञान हे ही जाण. एकाच ओवीमध्ये माऊली अतिशय व्यवस्थितपणे सांगतात, की ज्ञान म्हणजे काय, की ब्रह्मज्ञान. आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. विज्ञान म्हणजे काय, की प्रपंच, प्रकृती, माया हे म्हणजे विज्ञान. आणि हा प्रपंच खरा मानणं किंवा शाश्वत मानणं, ही समजूत आहे ते अज्ञान. तिथे पुढे म्हणतात, की आता अज्ञान अवघे हारपे, विज्ञान निश्शेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईसे. म्हणजे एकदा हे जे अज्ञान आहे त्याचा तू नाश केलास. अज्ञान म्हणजे कुठला? हा प्रपंच खरा आहे ही समजूत. त्याचा तू नाश केलास, की मग काय होईल? विज्ञान निश्शेष करत. मग प्रपंच खरा आहे ही भावना नष्ट होऊन जाईल आणि मग जे त्यातलं जे खरोखर ज्ञान आहे, जे ब्रह्मज्ञान आहे, त्याचं खरोखर स्वरूप प्रकटेल. तर ते आपण एका अ, झाड आणि त्याची सावली या उदाहरणावरून बघूया. खरं आणि खोटं आपण गेल्या वेळेला आधीच्या अध्यायांमध्ये पण बघितलेलं, की त्याच्यामध्ये थोडासा गोंधळ होण्याचा संभव आहे, की हा प्रपंच खरा नाहीये. असं कसं? मी राहतो हे जग, माझे नातेवाईक, आई-वडील, सगळे गोत्र, माझा जो व्यवहार, हे खोटं कसं काय म्हणता येईल? की हे सगळं चाललंय माझ्या आयुष्यामध्ये. हा काय भ्रम नाहीये. हे सगळं खरं आहे किंवा मी हे जगतोय. तर ह्याला खोटं कसं म्हणता येईल? तर खोट्यापेक्षा आपण अशाश्वत किंवा टेम्पररी हा जरा शब्द चांगला तिकडे चपखल बसतो. तर झाड आहे आणि त्याची सावली आहे. सावली ही झाडावर अवलंबून आहे. म्हणजे सावली परावलंबित आहे आणि झाड स्वावलंबी आहे, की झाड असण्याला अजून कशाचीच गरज नाही. पण सावली मात्र झाडावर डिपेंडंट आहे, अवलंबून आहे. तर परावलंबी आणि स्वावलंबी असं त्याचं स्वरूप आहे. झाड एकाच ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाहीये. पण एकाच दिवसामध्ये आपण बघतो, की
सावलीचं स्वरूप बदलतं. की सावली कधी दिवसाच्या सुरुवातीला आणि शेवटी अशी एकदम लांब असते. जसा सूर्य डोक्यावर येत जातो, तशी सावली छोटी-छोटी होत जाते. पण सावलीचं कसं आहे काय, की सावलीमध्ये बसल्यावर आपल्याला ती प्रचिती कळते, तो अनुभव कळतो, की उन्हामध्ये असताना जर सावलीत गेलो, तर कसं थंड वाटतं. तर तसंच आपल्या प्रपंचाचं पण, की प्रपंच खोटा कसा म्हणता येईल? की सावली खोटी कशी म्हणता येईल? सावलीमध्ये गेल्यावर किती छान वाटतं. तसंच आपली प्रपंचामध्ये राहून आपली ती मनस्थिती होते, की हा प्रपंच चांगला वाटतो आणि तो खरा वाटतो. सावलीचं कसं आहे ती परावलंबी आहे आणि ती नेहमी तिचं स्वरूप बदलत राहतं. म्हणजे दिवसा सावली पडेल. रात्री काय होतं? पौर्णिमेच्या रात्री बऱ्याच वेळा सावली पडते सुद्धा. पण समजा अमावास्येची रात्र किंवा आकाश ढगांनी व्यापलंय, काळ्या ढगांनी व्यापलंय. त्यावेळेला काय होतं? त्यावेळेला सावली जाते. आता सावली जाते याचा अर्थ झाड जातं का? नाही, कारण झाड आहे तसंच आहे. तर हे जे झाडाचं मूळ स्वरूप आहे, झाड स्वावलंबी आहे, आपण स्वयंभू म्हणू शकतो. झाड शाश्वत आहे म्हणू शकतो. तसंच परब्रह्म जे आहे, ते शाश्वत आहे, ते अनादी आहे, ते अनंत आहे. प्रपंच कसा आहे? प्रपंच तात्पुरता आहे. प्रपंच नेहमी बदलणारा आहे. तर आता थोडा विचार करा, की हे जे झाड आहे, ते अतिशय भव्य दिव्य आहे. अदृश्य स्वरूपात आहे. त्याच्यामध्ये दैवी शक्ती आहे. तर अशा झाडाच्या स्वरूपावरून आपण अ, विज्ञानाचं कसं स्वरूप आहे, ते पुढे बघूया. की विज्ञान म्हणजे माऊलींनी जे विज्ञान हा शब्द वापरलाय, त्याचा समानार्थी अजून शब्द काय, की प्रकृती, माया, प्रपंच, संसार. साधारणपणे बोलीभाषेमध्ये आपण संसार किंवा प्रपंच, माझा संसार, माझा प्रपंच हे शब्द वापरतो. कधी-कधी माया किंवा प्रकृती आपण म्हणतो ही सगळी माया आहे, हे सगळं खोटं आहे किंवा भ्रम आहे. तर त्यालाच हा शब्द प्रकृती म्हणजे विज्ञान म्हणजे प्रकृती, माया, प्रपंच आणि संसार. तर आपण बघू की सगळ्या विश्वाला शक्ती देणारी जी शक्ती आहे, ते म्हणजे ब्रह्मचैतन्य. त्या ब्रह्मचैतन्याची जी सावली आहे, त्या झाडाच्या उदाहरणाप्रमाणेच आपण विचार करू, की ह्या ब्रह्मचैतन्याची पण एक सावली आहे, पडछाया आहे. त्या सावलीला आपण प्रकृती किंवा माया म्हणतो. रोजच्या व्यवहारामध्ये जे आपण जगतो, ती प्रकृती, जे बघतो ती माया. प्रकृतीचे किंवा मायेचे 8 प्रकार आहेत. तर ते म्हणतात, की 8 प्रकारांपैकी पंचमहाभूत ही हे 5 प्रकार आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही पंचमहाभूत आहेत. आणि अजूनही 3 त्याचे प्रकार आहेत. कुठले? तर ते मन, बुद्धी आणि अहंकार. ही जी 8 तत्व जेव्हा एकत्र होतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा चैतन्य मिसळतं, की माऊली म्हणतात, की प्राण्यांची टाकसाळ चालू होते आणि मग ही सृष्टी उत्पन्न होते. या टाकसाळीमध्ये ते म्हणतात, की प्राणी कुठल्या प्रकारचे असतात? तर मुख्यत्वे करून त्याच्यामध्ये 4 प्रकार असतात. मनुष्य प्राणी, जारज त्यांना शब्द ते म्हणतात, की जारज आहे. बहुतेक त्याचा अर्थ असावा, की सस्तन प्राणी किंवा मॅमल्स. दुसऱ्याला म्हणतात अंडज. अंडज म्हणजे सगळे पक्षी. पक्षी कसे अंड्यातून बाहेर येतात म्हणून अंडज. तिसरा जो प्रकार आहे ते स्वेदज. स्वेदज म्हणजे सगळे कीटक. आणि चौथा जो प्रकार आहे, उद्भिज वनस्पती, झाडं आहेत, ते सुद्धा या प्राण्यांचा प्रकार आहे. म्हणजे जेव्हा माऊली भूतमात्र म्हणतात, त्याच्यामध्ये ते मनुष्य, प्राणी, वनस्पती ह्या सगळ्यांचा, कीटक ह्या सगळ्यांचा ते समावेश करतात. तर अशी जी प्राण्यांची टाकसाळ चालू होते, त्याच्यामध्ये हे 4 प्रकार असतात. याच्यामधून ते म्हणतात, की 84 लक्ष योन्या आहेत, की 84 लक्ष प्रकार आहेत, जाती आहेत. आणि त्या जातीमध्ये तिथून पुढे अजूनही असंख्य प्रजाती आहेत, की एकदा ही प्राण्यांची टाकसाळ चालू झाली, की मग पृथ्वीची उत्पत्ती, स्थिती आणि लय हा जो उपक्रम आहे, तो चालू राहतो. मग एकदा हे जे प्राणी या पृथ्वी तलावावर येतात, तर त्यांना काय दिसतं? त्यांचा जो व्यवहार चालतो, तो या प्रकृती आणि मायेच्या सावलीमध्ये चालतो. त्यांना ही सावली हवी-हवीशी वाटते, ही खरी वाटते सावली. हे जरी असेल, तर मग त्यांना हे ब्रह्मचैतन्य जे भव्य दिव्य आहे, ज्याचा अंश त्यांच्यामध्ये आहे, हे का दिसत नाही? तर माऊली तिथे म्हणतात, की ह्याला एकच कारण आहे, की जे प्रत्येक जीवामध्ये सत्व, रज आणि तम हे जे गुण असतात, त्यांचा पडदा त्यांच्या बुद्धीवर पडतो आणि त्या पडद्याच्या मागे जे खरं स्वरूप आहे, त्यांचंच खरं स्वरूप आहे, जे ब्रह्मचैतन्य आहे, ते त्यांना दिसत नाही आणि त्यांची दृष्टी फक्त त्यांना जे दिसतं, जे भासतं, त्याच्यावरच चिकटून राहते. प्रकृती आणि माया आणि त्याच्या अनुषंगाने हे हा जो जीव आहे, हे जे शरीर आहे आणि हे जे सगळे शरीराच्या आणि ह्या प्रपंचाच्या, प्रकृतीच्या उद्देशाने जे काही मी उपभोग घेतोय, तेच खरे आहेत. हा जो भ्रम होतो, तो फक्त या सत्व, रज, तम गुणांच्या योगाने होतो.
आणि हा जो फरक आहे तो पण माणसामध्ये वेगवेगळा आहे, की आता उदाहरण आपण घेऊ शकतो, की आकाश आहे, निरभ्र आकाश आहे. पण त्या आकाशात जर ढग आले, समजा ढग ते पांढरे ढग आहेत, तरी सुद्धा त्याच्या मागचं जे आकाश आहे ते दिसू शकतं. म्हणजे माणसामध्ये जर सत्वगुण जास्त असतील, तरी सुद्धा त्याला ते मूळ जे स्वरूप आहे, ब्रह्मचैतन्य जे आहे ते दिसू शकेल. पण समजा ते ढग खूप झाले किंवा त्या ढगांमध्ये ते ढग काळे झाले, म्हणजे रज आणि तमगुणांची वाढ झाली आणि संपूर्ण आकाश त्या ढगांनी व्यापलं. मग त्याच्या पलीकडचं जे निरभ्र आकाश आहे ते दिसणार नाही. ते म्हणतात, "हे रूपक परी असो, सांगो उघड जैसे परी येसो, तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीचं कीजे." ते म्हणतात, की हे उदाहरण राहू दे. हे मी दुसरं एक रूपक तुला दिलं. आता तुला स्पष्टच करून सांगायचं, की साध्या शब्दात सांगायचं, तर काय आहे, की प्रकृती काय करते, की हे नामरूपाचा विस्तार करते. हे जे 4 पद्धतीचे ठसे सांगितले, जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. त्या नामरूपाचा विस्तार करते आणि विस्तार केल्यामुळे त्याच्या 84 लक्ष योनी आणि असंख्य प्रजाती होतात. तर हे प्रकृती करते. पण ते पुढे म्हणतात, "आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येत आन नाही. म्हणून आदी मध्य अवसान पाही जगासी मी." पण ही जी प्रकृती आहे, ज्याच्यामुळे हे सगळे प्राणी मात्र होतात, ती माझ्याच ठिकाणी बिंबते. माझ्यामुळेच ही प्रकृती निर्माण झाली. झाडामुळे सावली आहे. झाडाशिवाय सावली कधीच असू शकत नाही. तर ही जी प्रकृती आहे ती माझ्यामुळे निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे ह्या प्रकृतीची उत्पत्ती, स्थिती आणि लय याला कारणीभूत मी आहे. ही जी प्रकृती जे खरं वाटतं ते म्हणजे कसं की मृगजळासारखं आहे. हा संसार जो आहे तो मृगजळासारखा आहे. ते म्हणतात, "हे रोहिणीचे जळ, तयाचे पाहता येईजे मूळ. ते रश्मी नव्हती केवळ, होय ते भानू." मृगजळाचं जर खरं कारण काय आहे ते बघायचा आपण विचार केला, तर नुसते सूर्याचे किरण नाहीयेत, तर सूर्य हे त्याचं मूळ कारण आहे. त्या सूर्यामुळे सूर्यकिरण आहेत आणि सूर्यकिरणांमुळे मृगजळ आहे. तयाची परी किरीटी या प्रकृती झालीये सृष्टी. जै उपसंहरुनी किजेरठी तै मीची आहे. की अशी जरी ही जरी सृष्टी निर्माण झाली आहे आणि सृष्टीमुळे सृष्टी किंवा माया किंवा प्रपंच हे जर तू काढलास, हा जो सावलीचा आभास आहे तो काढलास, मग काय राहील? तर फक्त मीच राहील. ते जे माझं स्वरूप आहे आणि माझ्या अनुषंगाने जे तुझ्यामध्ये जो अंश आहे, अंशरूपाने तुझं स्वरूप आहे, हे तुला कळेल. ऐसे होय दिसे न दिसे, हे मजची माझी असे, मिया विश्वधरीचे जैसे सूत्रे म्हणे. त्याच्यामुळे जे उत्पन्न होतं, जे दिसतं आणि जे नाहीसं होतं, ते सगळं माझ्यामुळेच होतं किंवा माझ्या ठिकाणीच होतं. आणि हे विश्व मी कसं धारण केलंय, की दोरा जसे मणी धारण करतो, तसं हे विश्व मी धारण केलं. आणि ते पुढे अजून एक सुंदर उदाहरण देतात. म्हणतात, की "सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती वोविले, तैसे म्या जग धरिले सभाया अभ्यंतरी." हे जग मी कसं धारण केलं, की सोन्याचाच धागा आहे. सोन्याची अशी पातळ एक तार बनवली आहे आणि त्याच्यामध्येच सोन्याचे मणी आहेत. आता हा हार बघताना आपलं लक्ष फक्त मण्यांवर जातं. त्याच्यामध्ये त्या मण्यांना एकत्रित ठेवलेला जो दोरा आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. असंच मी हे जग धारण केलंय, की आणि मी ह्या जगामध्ये अंतर्बाह्य व्यापलेलो आहे. "मनोनी उदकी रसू, का पवनी जो स्पर्शू, शशी सूर्यी जो प्रकाशू, तो मीची जाण." इतका मी ह्या जगाला अंतर्बाह्य व्यापलेला आहे. त्याच्यामुळे पाण्यामध्ये जो रस आहे, तो मीच आहे. या हवेमध्ये जो स्पर्श आहे, तो मीच आहे. शशी सूर्य, सूर्य आणि चंद्रांना जो प्रकाश देणारा आहे, तो सुद्धा मीच आहे. ऐसे भूतप्रती आनान, जे प्रकृती वशे दिसे जीवन, ते आघवा ठाई अभिन्न मीची एक. जरी तुला या प्रकृतीच्या योगाने या भूतमात्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे तुला प्राणीमात्र दिसत असतील, तरी सुद्धा यांच्या ठिकाणी अतिशय अभिन्नपणे जे काही तत्व जे आहे, ते मीच आहे. जे सात्विक अनभाव का रजतमादी सर्व, ते मम रूप संभव ओळखे तू. हे सत्व रजतम गुण हे जरी माझ्यापासून झाले, या प्रकृतीपासून झाले आहेत, याचा तू विचार कर. पण ते हे झाले तरी माझ्या ठाई, परी तया माझी मी नाही, जैसी स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे. हे सगळं गुण माझ्यापासून झाले आहेत, पण मी त्यांच्यामध्ये नाहीये. मग त्याचे उदाहरण देताना ते सांगतात, की बियांचं उदाहरण घे. बियांचं एक रोप झालं, रोपाचं झाड झालं, झाडांना फांद्या फुटल्या, फांद्यांचं लाकूड झालं. आता विचार कर, त्या लाकडामध्ये बी आहे का? नाहीये. ढग आहेत. ढगांमध्ये पाणी आहे. ढगांमधून पाऊस पडतो.
तर त्या ढगांच्या पाण्यामध्ये एकदा ते पाऊस पडला, मग त्या पावसाच्या पाण्यामध्ये ढग आहेत का? नाही आहेत. पण हे कुठून निर्माण झाले? ढगातून निर्माण झाले. आगीतून धूर बाहेर पडतो. एकदा तो धूर बाहेर पडला, त्या धुरामध्ये आग आहे का? नाहीये. पण हे धूर कुठून निर्माण झाला? तर आगीतून निर्माण झाला. तर ह्या सगळ्या उदाहरणांवरून जसं जे स्पष्ट होतं, की हे गुण जरी माझ्यापासून निर्माण झाले, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये मी नाहीये. तैसी हे माझीच बिंबली, त्रिगुणात्मक सावली, की मजची आड ओढवली जवनिका जैसी. त्याच्यामुळे 3 गुणांची जी उत्पत्ती झाली आहे, रज, तम, सत्व. ह्या 3 गुणांची जी सावली आहे, तीच माझ्या मूळ स्वरूपाच्या आड येते आणि मग ह्या जीवमात्रांना माझं मूळ स्वरूप दिसत नाही. म्हणून माझेची मी नमती, माझेची मज न ओळखती, अहम ममता भ्रांती विषयांध झाले. ह्या पडद्यामुळे जे काही प्राणिमात्र जे माझाच अंश आहेत, म्हणून माझेची मी नव्हती, ते माझ्याशी एकरूप होत नाहीत. ते मलाच ओळखत नाहीत. का? कारण अहम ममता भ्रांती विषयांत झाले. अहम ममता म्हणजे मी आणि माझं आणि हा प्रपंच हेच सगळं खरं आहे. ह्या भ्रांतीने ते विषयांध झाले. त्यांच्या बुद्धीवरती अज्ञानाचा पडदा पडलाय आणि ह्या पडद्याला कारणीभूत कोण आहेत? तर हे सत्व, रज, तम गुण. इथे अजून एक आपण उदाहरण देऊ शकतो, की कंदील. कंदिलाला जेव्हा कंदिलाच्या आतमध्ये वात लावतो आणि वरतून काच लावतो. ती वात चालू राहत बऱ्याच वेळानंतर मग त्या कंदिलाला आतून अशी काजळी निर्माण होते. त्याच्यामुळे आतला प्रकाश बाहेर येत नाही आणि बाहेरच्या माणसाला सुद्धा तो उजेड दिसत नाही. तर इथे पण तोच प्रकार. ही काजळी म्हणजे रज आणि तम गुण यांचे जे विचार आहेत, ती जी काजळी आहे. आता ही काजळी आतल्या बाजूने ही कोणी साफ करावी? एक तर त्या माणसानेच साफ करावी म्हणजे स्वतः आत्मोद्धाराची प्रेरणा जर झाली, तरच तो साफ करू शकतो किंवा काही सत्पुरुष असतील, संत असतील त्यांच्या विचारांनी किंवा त्यांच्या प्रेरणेने ती काजळी साफ होऊ शकते. तर ही जी काजळी आहे त्याच्यामुळेच त्याचं जे आत्मस्वरूप आहे ते त्याला सुद्धा कळत नाही. त्याला बाहेरचं जग कसं आहे ते कळत नाही आणि बाहेरच्या लोकांना आतमध्ये जी खरोखर जी वात आहे त्याचा उजेड दिसत नाही. म्हणून ते माते चुकले, एक चतुर्विध मज भजले, जिही आत्महित केले वाढते गा. तर याच्यानंतर बऱ्याचशा ओव्यांमध्ये माऊली असे जे लोक आहेत, अज्ञानी जे लोक आहेत, त्यांच्यावर त्यांनी परखड शब्दामध्ये अशी टीका केली, की ते म्हणतात, की असे जे लोक आहेत, त्यांना मी सगळं दिलंय. त्यांना सत्व, रज, तम गुण दिलाय. त्यांना मन, बुद्धी, अहंकार, इंद्रिय दिली आहेत. सगळं दिलंय. म्हणजे या ब्रह्मचैतन्यामध्ये जितकी शक्ती आहे, त्यांच्या अंशरूपाने त्याची सगळी त्यांच्याकडे शक्ती आहे. पण तरी सुद्धा ते स्वतःचा उद्धार करून घेत नाहीत. पण ते म्हणतात, की असं जरी असलं तरी सुद्धा लाखो लोकं असतील, त्यातल्या काही लोकांना, क्वचित काही लोकांना ब्रह्मज्ञान जाणून घेण्याची इच्छा होते आणि त्यातल्या काय अगदी अतिशय क्वचित लोकांना खरोखर ब्रह्मज्ञान कळतं. तर ह्या जाणीव होणाऱ्या लोकांमध्ये ते म्हणतात, की 4 पद्धतीची लोक आहेत. म्हणून ते माते चुकले, एक चतुर्विध मज भजले, जी आत्महित केले वाढते गा. आत्महिताची ज्यांना जाणीव असते, ते 4 प्रकारचे लोक असतात. ते म्हणतात, की तो पहिला आर्तो म्हणीजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिजा अर्थार्थी जाणीजे, ज्ञानी हा चौथा. पहिला प्रकार काय, की आर्त. आर्त म्हणजे काय, की तो दुःखाने व्यापलाय. त्याला प्रपंचामध्ये बरचसं दुःख आहे किंवा त्याला असं कळतंय, की सुख-दुःख हे नेहमीच चालू राहणार आहे आणि मी आता थकलोय. म्हणून तो अशी अतिशय आर्त झालाय, दुःखी माणूस आहे. दुसरा काय, की जिज्ञासू आहे. आत्मस्वरूप म्हणजे काय, हे फक्त जाणून घेण्याची त्याला इच्छा आहे. तिसरा काय, अर्थार्थी, की कुठल्यातरी फायद्यामुळे तो ह्या ज्ञानाची प्राप्ती व्हावी, असा त्याचा विचार असतो. म्हणजे त्याच्यामध्ये स्वार्थ असतो. चौथा काय, चौथा जो ज्ञानी आहे, त्याला कुठल्याही कारणाशिवाय, कुठल्याही स्वार्थाशिवाय निस्वार्थीपणे फक्त मला जाणण्याची त्याच्याकडे जिज्ञासा असते. असा जो ज्ञानी आहे, तो मला खरोखर खूप आवडतो. आणि तो कसा आवडताय? ते उदाहरण देतात, की आपल्या फायद्यासाठी बरेचसे लोकं गाईला चारा घालतात, की गाईपासून दूध मिळावं. तर त्याच्यामुळे बरेचसे लोकं चारा घालतात. तर अशा लोकांना गाय दूध देते. ते जेव्हा दूध काढायला येतात तेव्हा गाय दूध देते. नाही म्हणत नाही. पण आपलं जे वासरू आहे, ते जेव्हा वासरू गायीकडे येतं, तेव्हा काहीही न मागता गाय स्वतःहून त्याला दूध देते. मग वासरू आणि गाय यांच्यामध्ये जे प्रेम आहे, तसंच प्रेम भगवंत आणि हा ज्ञानी चौथ्या पद्धतीचा जो भक्त आहे, त्याच्यावरती भगवंत जो कृपा करतो आणि भगवंताला असा जो भक्त आवडतो, तो हा ज्ञानी. पुढे ते म्हणतात,
एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, काय न मरतया ही चित्ता, युगांत नोहे. सगळे जे भूत मात्र आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा आयुष्याच्या शेवटाचा वेळ येतो, आयुष्याचे सूत्र बिघडता, तेव्हा त्यांच्या जीवाची अतिशय घालमेल होते, कासावीस होते. का? कारण इतकं आयुष्यभर हा जो प्रपंच आहे, ही जी सगळी माणसं आहेत, हा जो संसार आहे, तो जो त्यांनी खरा मानलाय, ते सोडून जायचं. ते आता दिसणार नाही. ते अनुभवता येणार नाही. त्याच्यामुळे माणसाच्या जीवाची कासावीस होते. इथे खडाडता हा शब्द वापरला, की घालमेल होते. काय न मरतया ही चित्ता युगांत नोहे. अशा त्यांना यातना होतात. परी नेणो कैसे पैगा, जे जडोनी गेले माझी अंगा, ते प्रयाणी चिया लगबगा, न सांडितीच माते. तर ही जी अवस्था आहे ती अशा सगळ्या लोकांची आहे, की जे अज्ञानी लोक आहेत, जे प्रपंचामध्ये रममाण असतात किंवा आपल्या विषयासक्तीमध्ये रममाण असतात. त्यांची शेवटी आयुष्याच्या शेवटी अशी अवस्था होते. फक्त ह्याच्यामध्ये फरक एवढा आहे, की जे माझ्या रूपाला आले आहेत, परी नेणो कैसे पैगा, जे जडवून गेले माझी अंगा. ज्यांना माझं खऱ्या स्वरूपाचं ज्ञान झालंय, ज्यांना आत्मस्वरूपाचं खरं ज्ञान झालं, त्यांचं कसं होतं, की प्रयाणीची या लगबगा शेवटच्या आयुष्याच्या शेवटी सुद्धा त्यांना माझी आठवण राहते आणि ते माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. आयुष्याच्या शेवटी जी अवस्था होते आणि त्याच्यामध्ये ज्ञानी आणि अज्ञानी माणसाच्या अवस्थेमध्ये काय फरक असतो, हे सांगतात. आता हे सांगेपर्यंत आपण बघितलं की गेल्या अध्यायामध्ये नवविधा भक्तींपैकी जी 8वी भक्ती आहे, सख्य, तिथपर्यंत अर्जुन आणि कृष्णांची जे संबंध आहेत तिथपर्यंत आले. तर त्या अवस्थेमध्ये, त्या भक्ती अवस्थेमध्ये ती दोघांनाही म्हणजे आत्तापर्यंत अर्जुन बरेचसे प्रश्न विचारत होता, की मला हे समजावून सांगा, ते समजावून सांगा. बऱ्याच कौशल्याने अर्जुनांनी विचारलं. ह्या अध्यायाच्या सुरुवातीपासून कृष्णाला ती अवस्था उलटी झाली, कृष्णाची झाली. कृष्णाला कळलंय, की मला अर्जुनासारखा भक्त, अर्जुनासारखा विद्यार्थी कुठे मिळणार नाही. त्याच्यामुळे कृष्ण अतिशय भारावून गेलाय. एका लाटेमागे लाट कशी येते, तसा कृष्ण प्रश्नांशिवाय सुद्धा उत्तर देऊ लागला. अशी त्याची अवस्था झाली. अशी अवस्था कधी होते? आपण बघतो, की लहान मुलं जेव्हा आपल्या आजी-आजोबांकडून किंवा आई-वडिलांकडून गोष्टी ऐकतात. अतिशय सुंदर गोष्टी त्यांना वाटत असेल. ती गोष्ट संपली तरी सुद्धा ते म्हणतात, "नाही अजून सांग, अजून सांग" किंवा "परत सांग." अतिशय गुलाबीने ते विचारतात. कारण त्यांना ते परत ऐकण्याची इच्छा असते. गोष्ट सांगणाऱ्यांना पण का माहिती असतं, की अरे यांना इतकी आवडते, इतक्या चांगल्या पद्धतीने ऐकतात. तर मग ते अजूनही गोष्ट सांगतात. आणि जेव्हा अर्जुन ऐकतो, की ज्ञानी माणसाची मरणाच्या शेवटी अशी अवस्था होते, की त्याला कुठलीही भीती राहत नाही आणि तो मरणानंतरच सुद्धा माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो. हे जेव्हा अर्जुन ऐकतो, तेव्हा आता त्याची उत्सुकता अतिशय शिगेला पोहोचते. तो म्हणतो, की मला कृष्णासारखा मित्र मिळाला, कृष्णासारखा भगवंत मिळाला, इतकं गहन ज्ञान सांगणारा जो मिळालाय, तर मला मरणानंतर सुद्धा ह्याच्यापासून माझी ताटातूट होऊ नये, अशी त्याची इच्छा असते. तर अर्जुन असा भारावलेल्या अवस्थेमध्ये काय म्हणतो, "ये पदे नव्हती फुडिया, गगनाची या घडिया, येथा आमची मती बुडालिया, थाव न न निघे." की म्हणतो की "कृष्णा तू इतक्या गोष्टी मला सांगितल्यास, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने मला तू सांगितलंस. हे जे ज्ञान आहे, ते इतकं गहन आहे, इतकं कठीण आहे, की ह्या म्हणजे कशा आहेत, की आकाशाच्या घड्या आहेत. गगनाची या घड्या आणि ह्या आकाशाच्या घड्यांमध्ये मी कितीही बुड्या मारल्या, तरी सुद्धा त्याचा थांग सापडत नाही. तर असा जो तुझा उपदेश आहे, तर तो मला अजूनही ऐकावासा वाटतो, अजूनही समजावासा वाटतो. तरी तैसे हे नोहेची देवा, देखील अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची या जीवा विस्मय झाला. काय सुंदर शब्द वापरले ते. विस्मयाची या जीवा विस्मय झाला, की आश्चर्याला सुद्धा आश्चर्य झालं. कशापासून झालंय? तर तुम्ही जो हा अक्षरांचा मेळावा इथे संपूर्ण उभा केलाय आणि त्यामध्ये हे जे गहन ज्ञान तुम्ही सांगता, तर मला आता इतकं उत्सव मिळून आलाय, की तुम्ही मला अजूनही सांगा, की मरणानंतर सुद्धा तुमचा वियोग कसा टाळावा? या पद्धती, या स्थितीपर्यंत जाण्यासाठी काय करायला लागेल? त्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे आणि ह्याच ठिकाणी तो 7वा अध्याय संपतो. तर त्या प्रश्नावरती कृष्ण अर्जुनाला पुढे काय सांगतात, ते आपण 8व्या अध्यायामध्ये पुढल्या अभ्यास वर्गामध्ये बघूया. आतापर्यंत झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करून आपण आजचा अभ्यास आणि 7वा अध्याय इथेच संपवूया आणि पसायदानाने या अभ्यास वर्गाची सांगता करूया.